श्री संजय उर्फे यांचा कालच 50वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता आणि त्यांनी एक अशी कल्पना मांडली की या महिन्यामध्ये त्याचे जे काही सहकारी आहेत त्याच्या कामामध्ये त्याला सहकार्य करत असतात त्या सगळ्यांचा वाढदिवस आपण एकत्रितपणे या ठिकाणी साजरा करूया। ते नाव आहेत शकील भाई तर आहेतच आमचे, दरवेळेला त्याच्या साथीला असतात। सुनील आहे, सचिन आहे, फारुख आहे आणि हा कोण आहे आरोही। या सगळ्यांचे वाढदिवस एकत्रितपणे साजरा करण्याचा आजचा हा प्रसंग आहे आणि त्याला तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला आहात आणि यांच्याबद्दल आपण प्रेम आणि कौतुक आपलं दाखवलंय। मी तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे। तुमच्या अशा कार्यकर्त्याला एक उमेद मिळते, एक प्रेरणा मिळते, एक उत्साह मिळतो की सामाजिक कार्य घेऊन पुढे जावं। खरं म्हणजे आमच्या सहकार्याने या ठिकाणी सांगितलं की सध्या सामाजिक काम करणारी मंडळी कमी झालेली आहे आणि आपला स्वार्थ कुठे आहे अशा ठिकाणी सगळेजण आपलं योगदान देत असतात। परंतु संजय उर्फे एक आमचा असा सहकारी आहे, मला वाटतं साधारण 15-1 वर्ष आम्ही एकत्रित आहोत, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटत असतो आणि दरवर्षी एका नवीन संघटनेचा तो पदाधिकारी होत असतो। त्याच्या कार्डवरती त्याच्या लेटर हेडवरती एक नवीन संघटनेचं नाव असतं की तो त्यांचा काहीतरी अध्यक्ष झाला, मुंबई प्रांतचा झाला, महाराष्ट्राचा झाला, राष्ट्रीय स्तरावरती झाला, अशी वेगवेगळी मजल दरमजल तो मारत असतो। आणि मागच्या वर्षी त्याने एक आणखीन अनुभव घेतला, तो मागच्या कसा याच वर्षी की नगरसेवकाच्या पदामध्ये त्यांनी उडी मारली आणि तोही अनुभव घेऊन बघितला की समाजामध्ये आपलं काय स्थान आहे। खरं म्हणजे त्यांनी ती प्लॅनिंग न करता घेतलेली उडी होती आणि त्याच्यामध्ये मी त्याला विचारलं याच्या मागे तुझा उद्देश काय? त्यांनी सांगितलं नाही, मला बघायचंय की समाजामध्ये मी जे काही काम करत असतो त्याचा प्रतिसाद कसा लोक देतात, त्याचं मतामध्ये रूपांतर होतं का, हे सगळं बघण्याचा त्याचा तो प्रयत्न होता, सुरुवात होती। त्याला अनेक गोष्टी या निमित्ताने लक्षात आलेल्या असतील असं मला वाटतं। असो, एक असा चांगला कार्यकर्ता आज आपल्यामध्ये आहे की ज्यांनी आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा घडवण्याचा प्रयत्न केला। मला माहितीये मागच्या वर्षामध्ये आम्ही 2-3 कार्यक्रम एकत्रितपणे केले होते। एक राष्ट्रीय योग दिवस आपला असतो 21 जूनला दरवेळेला साजरा होतो, त्यावेळेला मागच्या वर्षी आम्ही जोगेश्वरी या विभागामध्ये तो दिवस साजरा केला होता। दरवर्षी गावदेवीची जी यात्रा होते त्याच्या पालखी जी निघते त्या दिवशी अगदी आवर्जून दरवर्षी त्यांचा एक स्टॉल त्या ठिकाणी लागलेला असतो आणि भाविकांचं यात्रेकरूंचं ते स्वागत करत असतात आणि त्यांना मला वाटतं फळ वाटप, पाणी वाटप किंवा अल्पोपहार वाटप या ठिकाणी चालू असतो। अनेक समाजोपयोगी कामं ते करत असतात। जसा आता एक उल्लेख झाला, हॉस्पिटलमध्ये जर कोणी असेल किंवा त्याला हॉस्पिटलची काही मदत लागत असेल तर संजय नेहमी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या बरोबर जात असतो, त्यांना ती हवी ती मदत पुरवत असतो। शालेय शिक्षणाच्या वस्तू असोत त्याचाही पुरवठा नेहमी ते करतात। अनेक असे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही मागच्या वर्षी काही ठिकाणी केलेले होते, मला वाटतं कुपर रुग्णालयामध्ये केलं होतं। शकील भाई, आपण जिथे राहतात त्या ठिकाणी सुद्धा मला वाटतं एक छोटासा कार्यक्रम आम्ही ध्वजवंदनाचा कार्यक्रम केला होता। अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो आपल्यामध्ये येत असतो। आता आपली जबाबदारी आहे, खरं म्हणजे त्याच्या संघटनेचं नावच जबाबदार नागरिक फाउंडेशन त्यांनी लिहिलेले आहे, परंतु आपली जबाबदारी आहे नागरिकांची की असा एखादा माणूस जर नेतृत्व करत असेल, पुढे येत असेल, योगदान देत असेल तर त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। त्याची एक अजूनही चांगली गोष्ट जी आपल्या सगळ्यांना लक्षात आली असेल ती म्हणजे त्याच्या कामामध्ये कुठल्याही जातीचा, धर्माचा, भाषेचा कधीही अडथळा आला नाही। सर्व जणांना एकत्रित करून, मला माहिती जॉन लोबो नावाचे एक आमचे सहकारी आहेत, त्याच्यामध्ये असतील होता इथे मी बघितलं मग जॉन लोबो आहेत, फारुखबाई आहेत, शाहरुखबाई आहेत, अशी वेगवेगळ्या धर्मातली लोक सुद्धा त्याच्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा एकत्रित त्यांनी केलेलं आहे। हा एक मोठा गुण त्याच्यामध्ये आहे, त्याबद्दलही तो कौतुकास पात्र आहे असं मला वाटतं। त्याच्या या कामाला पोचपावती देण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आहोत। आजच्या हे जी मंडळी एकत्रित आहेत त्याच्यामुळे तुझ्यावरची जबाबदारी वाढलेली,
ही जबाबदारी वाढलेली पेलण्यासाठी तुला आपल्यामध्ये अनेक सुधारणा कराव्या लागतील. खरं म्हणजे मी नेहमी त्याच्यावरती चिडतो, आजही चिडलो. मला कार्यक्रमामध्ये नीटनेटकेपणा, आयोजन असणं हे सगळं मला आवडतं. मी त्याला नेहमी सांगत असतो की तुझ्या कार्यक्रमात तरी याचं निवेदन तूच करावं असं मला वाटत नाही. कोणीतरी ती जबाबदारी घ्यावी आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन करावं. तू एखाद्या पाहुण्यासारखा, एखाद्या अतिथीसारखा या ठिकाणी आमच्या सोबत बसलेला असावा आणि हे सगळं कोणीतरी व्यवस्थितपणे, नियोजितपणे करावं. असो, आपण वारंवार ज्यावेळेला सांगू त्यावेळेलाच एक गोष्ट घडते. देवाला सुद्धा देवपण ज्यावेळेला अनेक टाके मारल्यानंतर त्याच्यामध्ये देवपण येत असतं, तसं तुझ्यातही येईल अशी मी इच्छा या निमित्ताने प्रदर्शित करतो. साधारणतः एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या निमित्त शतायुषी व्हा असं आपण म्हणतो, म्हणजे 100 वर्षापर्यंत जगू असं आपण म्हटलं जातं. त्याच्यातली 50 वर्ष तुझी निघून गेलेली आहेत. आता उरलेली 50 वर्ष जी आहेत ते ह्या 50 वर्षामध्ये तू जे जे काम केलं, तुला जे जे अनुभव आले, तुझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती आल्या त्यांच्याकडून तू शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजेत आणि आपल्यामध्ये आपण बदल घडून आणले पाहिजे. समाजामध्ये बदल तर घडत असतातच, परंतु आपण आपल्यामध्ये सुधारणा करून आपल्या स्वतःला सुद्धा एका उच्च पातळीवरती घेऊन जायला पाहिजे. मी त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्याच्या घरातील व्यक्तींना सुद्धा, खरं म्हणजे घरातील माणसं ज्यावेळेला अशा व्यक्तीच्या मागे ठामपणे उभे राहतात त्याच वेळेला असा माणूस बाहेर जाऊन चांगलं काम करू शकतो. आपले नातेवाईक मंडळी, आपल्या परिवारातली मंडळी यांचेही या निमित्तानं, तुझा मुलगा होता ना, त्याचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्याचा फोटो आता झळकायला लागलाय हळूहळू. त्यामुळे कुठेतरी पाहिजे फोटो त्यामुळे मला असं वाटतं की आता तुझी जबाबदारी घ्यायला एक अजून माणूस तयार होतोय, त्यांनी ती घ्यावी अशी मी या निमित्तानं इच्छा प्रदर्शित करतो. पुन्हा सगळ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. या निमित्तानं आपण 1, 2, 3, 4, 5 केक आणि तुझा 6वा, तुझं नाव असलेला केक कुठे दिसत नाही, तुझं नुसतं 50 दिसतंय, काही हरकत नाही. आम्ही सगळेजण तुझ्या नावाचा जयघोष करू, हॅपी बर्थडे टू यू म्हणून. त्याच्यातलं पहिलं वाक्य तुझ्या नावाचं असेल, संजय म्हणून, आणि मग सचिन, सुनील, माझ्याच नावाचं. माझाही वाढदिवस त्यामुळे यांनी ती संधी शोधली आणि मलाही घुसवून टाकलाय तुमच्यामध्ये. असो, खूप खूप आभारी आहे मी तुमचा की आपण ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्रित आलाय. असेच वाढदिवस दरवर्षी साजरे होत, परंतु त्याचं स्वरूप काहीतरी वेगळं असावं. दरवेळेला उत्सवच केला पाहिजे असं नाही, तर काही समाज उपयोगी कामं सुद्धा त्या दिवशी झाली पाहिजे. खरं म्हणजे काल मी कुठेतरी फोटो पाहिला तुझा, लहान मुलांच्या मध्ये यांनी काही वस्तूंचं वाटप केलं असेल, काही गोष्टी, अशा गोष्टी आपण आपापल्या विभागामध्ये जिथे राहता तिथे आपण आपलं अस्तित्व निर्माण करा. एका या बंद खोलीत 100 लोकांमध्ये आपण जखडून राहू नका, तर अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपला वाढदिवसाचा सुद्धा उपयोग आपण करून घ्या अशी विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद की यापुढे तुझ्या हातून अतिशय चांगलं काम तुझ्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत घडो. खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू.